महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेची सध्या अस्तित्वात असलेली कार्यकारिणी ही पूर्णपणे घटनाबाह्य असून या कार्यकारिणीने घेतलेले निर्णय हे बेकायदेशीर आहेत. पर्यायाने धर्मादाय आयुक्तांनी या संदर्भात योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी पुणे श्रमिक पत्रकार भवनामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत विजय शेंडगे व राजकुमार धुरकुडे यांनी केली. पत्रकार परिषदेला उपस्थित या दोघांनी सांगितले की घटनेनुसार दर 5 वर्षांनी गुप्त मतदान पद्धतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. 2021 साली या कार्यकारिणीचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. या दरम्यान मसापला निवडणूक जाहीर करून नियमानुसार सर्वसोपस्कार करणे व नवीन कार्यकारिणी निवडणे गरजेचे होते. मात्र तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी असंवैधानिक पद्धतीने स्वतःचा कार्यकाळ पुढील 5 वर्षांसाठी वाढवून घेतला. त्यामुळे सध्याची कार्यकारिणी ही पूर्णपणे अवैध असून या कार्यकारिणीद्वारे घेतले गेलेले निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेने 2021 साली निवडलेल्या या घटनाविरोधी कार्यकारिणीसंदर्भातील एक चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांनी गेल्या 3 वर्षांमध्ये स्वीकारच केलेला नाही. त्यामुळे या कार्यकारिणीतील सध्याचे सदस्य पूर्णपणे बेकायदेशीररित्या आपापल्या पदांवर विराजमान असल्याचे सिद्ध होत आहे, असेही शेंडगे व धुरकुडे यांनी सांगितले. ही असंवैधानिक कार्यकारिणी बरखास्त करावी आणि नवीन कार्यकारिणीसाठी गुप्त मतदान घ्यावे. तसेच असंवैधानिक निर्णय घेणाऱ्या कार्यकारिणी सदस्यांना 6 वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घालावी. या मागण्या घेऊन आम्ही 2023 साली न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे. परंतु साहित्य परिषदेचे पदाधिकारी किंवा त्यांचे वकील सुनावणीस येत नसल्याचा आरोप देखील शेंडगे व धुरकुडे यांनी यावेळी केला. मी विजय शेंडगे, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेचा अजून सभासद. महाराष्ट्र साहित्य परिषदेची आत्ता जी कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी 2016 साली निवडून आलेली होती. त्यांची मुदत 2021 ला संपलेली आहे आणि त्यावेळेस घटनेनुसार निवडणुका घेणं अपेक्षित होतं. परंतु निवडणुका न घेता त्यावेळेसच्या कार्यकारिणीने सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मांडून पुढच्या 5 वर्षासाठी संसद ताब्यात घेतलेली आहे. घटनेच्या कोणत्याही कलमानुसार कोणत्याही कार्यकारिणीला किंवा कोणत्याही सर्वसाधारण सभेला अशा प्रकारचा ठराव मांडण्याचा कुठल्याही कार्यकारिणीला 5 वर्षाची मुदतवाढ देण्याचा अधिकार नाही. गेली 8-9 महिने आम्ही ही केस न्यायालयात लढतो आहोत आणि जर आता आम्ही त्याच्यासाठी अतिजलद सुनावणीसाठी अर्ज केलेला आहे. हा अर्ज आणि त्याच्यावर निकाल आम्हाला पुढच्या 2 महिन्यात अपेक्षित आहे. जर 2 महिन्यामध्ये हा निकाल लागला नाही तर मी स्वतः आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आमरण उपोषणानंतर काहीतरी व्यवस्थेला आणि मसापाच्या कल्याण जागेल अशी मी आशा बाळगतो. हा, तर आता घटना असं सांगते की जर काही कारणास्तव पद रिकामं झालं असेल तर त्या पदावरती कार्यकारिणीला नव्यानं नियुक्ती करण्याचा अधिकार आहे असं घटना सांगते. त्या ज्या झालेल्या नियुक्ती आहेत त्या योग्य आहेत असं घटनेनुसार म्हणता येतं. परंतु जी कार्यकारिणी घटनाबाह्य आहे तिनं केलेल्या ह्या नेमणुका सुद्धा घटनाबाह्य आहेत आणि अशा प्रकारच्या नेमणुका करताना केवळ आपल्या फेवरमधली माणसंच तिथे पदावरती नियुक्त करायची असं होऊ शकतं. असं होऊ नये यासाठी अशी पद्धत असायला हवी की कार्यकारिणीने इच्छुक लोकांचे अर्ज मागून घ्यायला हवेत आणि त्याच्यातून जर एकापेक्षा अधिक अर्ज असतील तर चिठ्ठ्या टाकून निवड करायला हवी की त्याच्यामुळे काही नवीन लोकांना सुद्धा त्या जागेवरती त्या संस्थेवरती काम करण्याचा संधी उपलब्ध होऊ शकेल. गेल्या 8-9 महिने तुम्ही प्रयत्न करताय, केस लढताय, अजून कसं डिसिजन मिळालं काय? याच्यामध्ये प्रामुख्यानं मसापाला माहिती आहे किंवा मसापाच्या वकिलांना माहिती आहे की आपली केस कुमकुवत आहे. ही केस लढायचं म्हटल्यानंतर निर्णय आपल्या विरोधात जाऊ शकतो. त्यामुळे अनुपस्थित राहायचं आणि चालढकल करायची ही भूमिका मसापाची आणि त्यांच्या वकिलाची आहे. कारण त्यांना माहिती आहे की मसापाचा वकील जर आपण तिथे हजर राहिलो नाही तर न्यायालय आपल्याला फाशी देत नाही. त्यामुळे ते अनुपस्थित राहण्याचा मार्ग त्यांनी जो आहे तो अवलंबलेला. जर त्यांची बाजू खरी असती तर ते तिथे हजर राहिले असते आणि या केसचा निकाल लावू शकले असते.